नमस्कार मित्रांनो, ब्लॉग 2 मध्ये तुमचं स्वागत करतो। तर आज संडे, आम्ही चाललोय स्टॅच्यू ऑफ युनिटी विजिट करायला आणि आज आमची ट्रेन आहे अहमदाबाद एकता नगर हेरिटेज ट्रेन। तर आम्ही ती काल बुक केली होती आणि तिचं कन्फर्म तिकीट आम्हाला भेटलेलं आहे। तर दाखवतो तुम्हाला ट्रेन कशी असते आणि पूर्ण जर्नी सुद्धा तुम्हाला दाखवतो। चला तर बघूयात। ही आपली ट्रेन आहे आणि हे इंजिन आहे। हे तुम्हाला दिसत असेल की ओल्ड इंजिन आहे, पण हे इलेक्ट्रिक इंजिन आहे आणि तिला कन्वर्ट केलेलं आहे ॲक्च्युली। हा इथे पॅन्टोग्राफ आहे, दिसत असेल। ही अशी काही ट्रेन आहे। मित्रांनो, हा आमचा कोच आहे E2। 6:10 ही इथून निघेल अहमदाबाद वरून। जवळजवळ 4 तासांचा रन आहे एकता नगर पर्यंत। ह्या ट्रेनला 3 कोचेस आहेत आणि ही ओनली संडेला रन करते अहमदाबाद वरून ते एकता नगर पर्यंत। जर तुम्हाला कधी ट्रॅव्हल करायचं असेल तर तुम्ही येऊ शकतात। इथून अप्रॉक्स 850 रुपीज आम्हाला तिकीट लागलेलं आहे एकता नगर पर्यंत आणि प्री बुकिंग करावी लागते। मध्ये जाऊयात, तुम्हाला इंटेरियर दाखवतो ह्या ट्रेनचा। हे बघा तर मित्रांनो, पूर्ण वुडन टच दिलेला आहे लॉबीला। पेंट्री रूम आहे, मिनी पेंट्री रूम। हा अटॅच्ड कोच आहे आणि हा आपला कोच आहे मित्रांनो। हा आपला कोच आहे। रेड कार्पेट आणि पूर्ण वंदे भारतच्या सीट्स आहेत। वंदे भारत सारख्याच दिसत आहेत त्या सीट्स आणि पूर्ण मित्रांनो वुडन टच दिलेला आहे। पूर्ण वुडन टच आहे। लगेज स्पेस पण बराच आहे। तर मित्रांनो, कसा वाटतोय तुम्हाला कोच? मला सांगा, किती छान आहे हा। यस, हे बघा, हा टेबल सुद्धा दिलेला आहे इथे लंच वगैरे ब्रेकफास्ट करण्यासाठी। तर मित्रांनो, ही माझी सीट आहे, विंडो साइड। आणि सीट्सला मित्रांनो हे बटन दिलेलं आहे इन्क्लाइन डिक्लाइन करण्यासाठी। हे लॉबी मधलं बेसिन आहे, किती छान आहे। आता तुम्हाला डायनिंग रूम दाखवतो। तर मित्रांनो, ही डायनिंग रूम, तुम्हाला काही खायचं असेल तर तुम्ही इथे यायचं आणि हे समोर तुम्ही घेऊ शकता। असा काही कोच आहे। ऑटोमॅटिक स्लाइडिंग डोअर आहे। आणि इथे आपण हात ठेवला ना आणि हा डोर ओपन होतो। हे 2 सेन्सर दिलेले आहेत।
हा एक आहे आणि हा एक आहे. हे बघा, हे इथे फ्रेम दिलेली आहे. हे जे इंजिन आहे ना, हेच इंजिन आपल्या ट्रेनला लागलेलं आहे आणि हिला इलेक्ट्रिफाईड केलेलं आहे. आता पॅन्टोग्राफ वगैरे लावून हॉर्स पॉवर दिलेली आहे. ZB क्लास 74 ॲट द बोईशेड, डेट 13/01/1988. आता किचन दाखवतो. पॅन्ट्री रूम कम किचन आहे. असं काही किचन आहे. हा फ्रीज ठेवलाय त्यांनी इथं. इलेक्ट्रिक हीटर आहे, इलेक्ट्रिक शेगडी. तर मित्रांनो, आपली ट्रेन निघालेली आहे 6:10 मित्रांनो, हा कर्टन आहे. आता आपण खालीवर सुद्धा करू शकतो आपल्या सोयीप्रमाणे. हा जो फूड रेस्ट आहे ना, तो पण बऱ्यापैकी स्पेशियस आहे. म्हणजे मोकळ्याने आपण पाय पसरवू शकतो. खूप छान आहे, आरामात जाऊ शकतो आपण. तर मित्रांनो, ह्या ट्रेनचा एक चांगला पॉईंट मी तुम्हाला दाखवतोय. तर हा असा काही सेल्फी पॉईंट आहे. सेल्फी पॉइंटला AC पण लागलेत, AC फॅन आहेत आणि ही थीम आहे. छान आहे. हे काही असे फोटोज काढू शकतात इथे बसून. मित्रांनो, ह्या ट्रेनला वेस्टर्न रेल्वे ऑपरेट करते आणि ह्या ट्रेनमध्ये टोटल 4 कोचेस आहेत आणि हे कोचेस ICF मध्ये बनलेले आहेत. इंटिग्रल कोच फॅक्टरी चेन्नईला. हे विश्वामित्री जंक्शन आहे वडोदऱ्यानंतरचं आणि इथून ट्रेन डायव्हर्ट होते. ही जी सरळ लाईन गेलेली आहे ती मुंबई साईडला गेली आहे आणि आता आपण चाललो एकतानगर साईडला.
हा जो कोच आहे तो AC चेअर कार आहे. तर मित्रांनो, ही 30 ट्रेन आहे ज्या ट्रेनची रील व्हायरल केली होती आपल्या इंस्टा चॅनलला, पालघर रेल्वे एंथुसियास्ट. तुम्ही बघू शकता. आणि ड्रीम होतं ह्या ट्रेनमध्ये जर्नी करायचा आणि आज ते पूर्ण झालेलं आहे. आणि खूप छान वाटते की इंडियन रेल्वे टुरिझमला प्रमोट करण्यासाठी अशा छान छान ट्रेन्स काढते. छान आहे ही ट्रेन. मी अगदी प्रेमात पडत ह्या ट्रेनच्या. आणि ह्या ट्रेनमध्ये सगळं आहे. कॅन्टीनची सुविधा आहे, डायनिंग कार आहे, खूप छान आहे. टायमिंग आणि फेअरबद्दल तुम्हाला सांगतो तर ही ट्रेन अहमदाबादवरून रविवारी 6:10 निघते आणि केवडिया एकतानगरला ही 10 वाजता पोहोचते ट्रेन. आणि हिचं फेअर आम्हाला लागलेलं आहे टोटल फेअर इन्क्लुडिंग GST 898 रुपीज पर पर्सन आम्हाला लागलेलं आहे एवढं तिकीट. तर आता पोहोचलोय आपण एकतानगर रेल्वे स्टेशनला. चला तर मित्रांनो, पोहोचतो आपण रेल्वे स्टेशनला. सगळे रेल्वे स्टेशन आहे. तर ही एक्झिट आहे. या बसमध्ये चढूयात आपण. कानाचं काढ, नीट चल, बंद करते. तर निघाली आता आपली बस. तर आपण उतरलेलो आहे आता बसमधून. आणि हे बघा, इथं स्टॅच्यू ऑफ युनिटी. जाऊयात थोड्या वेळात तिथं. तर मित्रांनो, तिकीट काढल्यानंतर आपण एंट्री घेतलेली आहे. आपण जातोय आता पुढे पुढे. तिकीट भेटते आपल्याला. हे फक्त आपल्याला खालचंच तिकीट आपण घेतलेलं आहे. आणि जर व्ह्यूइंग गॅलरी असेल ना तर आपल्याला 380 रुपीज द्यावे लागतात.
मग आपण वर जाऊन व्ह्यू एन्जॉय करू शकतो. अशा लाईन्स आहेत. कन्व्हेअर आहे हा मित्रांनो. हे अशा बग्गी पण आहे तिथे. आणि हा स्टॅच्यू दाखवतो तुम्हाला. किती गजब मूर्ती आहे, उंच भरपूर. आणि ही नर्मदा रिव्हर आहे. तर नदीच्या बरोबर मधोमध हे स्ट्रक्चर उभारलेलं आहे. आणि हे माझे फ्रेंड्स आहेत, दोघं पण अक्षय आहेत. अक्षय केदार आणि अक्षय बडगुजर हे पण आलेत. आम्ही 3 जण आलोत फिरायला. तर मित्रांनो ही गॅलरी आहे. इन्फॉर्मेशन सेंटर आहे. हा छोटा स्टॅच्यू आहे या गॅलरी मधला. आणि ह्या स्क्रीनवर पूर्ण इन्फॉर्मेशन आहे की कसं तयार केलं ह्याने स्टॅच्यू. $45 months मध्ये हा स्टॅच्यू तयार केलेला आहे. छान बनवलं सगळं. मित्रांनो इथे इन्फॉर्मेशन लिहिलेली आहे. जगातील सगळ्यात उंच स्टॅच्यू आहे हा. स्टॅच्यू ऑफ लिबर्टी. त्यांनी बनवताना लिबर्टीचाच लेवलला बनवलं असेल. हे बघा मित्रांनो स्टॅच्यू ऑफ युनिटी 182 मीटर आहे. मग त्यानंतर ह्या स्टॅच्यू पॉज करून तुम्ही बघू शकता. आणि हे स्टार्ट टू एंड कसं स्ट्रक्चर बनवलंय हे बघा. भारत भुवन स्टॉपला आपण आलेलो आहेत. इथे भरपूर स्टॉप्स आहेत असे ऍक्टिव्हिटी करण्यासाठी. रिव्हर राफ्टिंग आहे, क्रूज आहे, जंगल सफारी आहे. तुम्ही फिरू शकतात. आणि प्रत्येक स्टॉपला आहेत ना रेड बोर्ड लावलेले आहेत
त्याप्रमाणे तुम्ही चूज करू शकता. मी तुम्हाला रेड बोर्ड दाखवतो. आता आम्ही इथे रिव्हर राफ्टिंगसाठी एन्क्वायरी केली, तर रिव्हर राफ्टिंगवाले सांगतात की तुम्हाला कॉस्ट्यूम वगैरे घ्यावं लागेल, त्याच्यानंतर हेल्मेट घ्यावं लागेल आणि त्याच्यामध्ये पूर्णपणे आमचे कपडे ओले होऊन जाणार. मग आम्ही कपडे तर आणले नाहीत, आम्ही हा प्लॅन कॅन्सल केलेला आहे. आता बघू दुसरा प्लॅन कुठला होतो तो तुम्हाला दाखवतो. मित्रांनो, खूप डिसअपॉइंट झालेला आहे केदार की त्याला रिव्हर राफ्टिंग करायला नाही भेटलेली आणि खूप नाराजी आहे त्याच्या चेहऱ्यावर. जातोय रेल्वे स्टेशनला कारण 3:30 वाजून गेलेले आणि नाही भेटलं आम्हाला. लेट झालं. असं काही स्टेशन आहे एकता नगर रेल्वे स्टेशन. चला तर मध्ये जाऊयात आपण. आता पाऊस पडतोय. तर हे बघा एकता नगर रेल्वे स्टेशन किती मस्त आहे. आणि ही भारत गौरव टुरिस्ट ट्रेन आहे जी की आता एकता नगरला आलेली आहे. आणि ही आपण सकाळी ज्या हेरिटेज ट्रेनने आलो होतो ती ट्रेन इथे उभी आहे. आता रात्री जाताना पहिली ही हेरिटेज ट्रेन जाणार अहमदाबादला, त्याच्यानंतर मग ही जी जनशताब्दी आहे एकतानगर अहमदाबाद ती जाणार. ती काहीतरी 9 वाजता निघणार इकडून रात्री आणि 12 वाजता पोहोचणार अहमदाबादला. हे बघा, हे स्टेशनमधून असं दिसतं. तर हे बघा, रात्रीच्या वेळेस एकतानगर रेल्वे स्टेशन असं दिसतं. खूप छान. तर मित्रांनो, आता 7:30 वाजलेले आहे आणि 9 वाजता आपली ट्रेन आहे अहमदाबादसाठी, एकतानगर अहमदाबाद जनशताब्दी एक्सप्रेस. तर त्याच्यामध्ये आपण जाणार आहे. आत्ताच जस्ट जेवण झालेलं आहे. तर मित्रांनो, मी साइन ऑफ करतो ह्या ब्लॉगमधून. प्लीज तुम्हाला हा ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.